12 जून 2025 दुपारची वेळ अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचं विमान फ्लाईट नंबर I-171 लंडनसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होतं, पण कुणालाही माहीत नव्हतं की हा प्रवास अनेक प्रवाशांसाठी शेवटचा ठरणार होता. दुपारी 1:38 बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाने टेक ऑफ घेतलं, पण टेक ऑफ नंतर काही मिनिटांतच पायलट समीर सभरवाल यांनी मेडे कॉल म्हणजेच इमर्जन्सी सिग्नल दिला. याचा अर्थ काहीतरी फार मोठं चुकत होतं. नवेपासून काहीच अंतरावर असलेल्या BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर ते विमान थेट कोसळलं. एक प्रचंड स्फोट झाला. आगीचे लोट संपूर्ण हॉस्टेलला भस्मसात करत होते. त्यावेळी विद्यार्थी जेवण करत होते. जेवणाच्या प्लेट्स, फुटलेल्या भिंती, जळालेल्या वस्तू. दृश्य इतकं भीषण होतं की शब्द अपुरे पडतात. या भीषण दुर्घटनेत 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. विमानात एकूण 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. यामध्ये 169 भारतीय, एक लहान मुलं, 2 नवजात बाळं, 3 ब्रिटिश, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज, 7 प्रौढ प्रवासी. वसतिगृहातील विद्यार्थी आणि बाहेर उभ्या वाहनांनाही अपघाताचा मोठा फटका बसला. अनेक जण आगीत होरपळले. संपूर्ण परिसरात धूर आणि ढिगायाखाली दबलेली माणसं. मदत कार्य सुरू झालं होतं, पण दृश्य भयंकर होते. या संपूर्ण दुर्घटनेत फक्त एक प्रवासी वाचला. विश्वास कुमार रमेश, ब्रिटिश नागरिक असलेल्या रमेश यांचं आसन क्रमांक 11 होतं. ही सीट सहसा प्रवाशांना नको असते, कारण ती विमानाच्या मधोमध असते. खिडकी नसते आणि उतरताना सर्वात शेवटी नंबर लागतो. पण त्या दिवशी हीच सीट त्यांचे प्राण वाचवणारी ठरली. अपघातानंतर रमेश शुद्धीवर आले तेव्हा आजूबाजूला फक्त मृतदेह होते. घाबरून ते बाहेर पळाले आणि त्याचवेळी कोणीतरी त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये टाकलं. I-171 विमान टेक ऑफ नंतर लगेच का कोसळलं? सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक संशय कॉन्फिगरेशन एररवर आहे. कॉन्फिगरेशन एरर म्हणजे काय? विमान उड्डाण करताना त्याच्या सेटिंग्ज, जसं की इंजिन थ्रस्ट, लँडिंग गिअर, फ्लॅप्स, स्पीड ब्रेक्स इत्यादी योग्य क्रमाने आणि योग्य प्रमाणात सेट करणं आवश्यक असतं. त्यातील कोणतीही चूक झाली तर टेकऑफच्या वेळी विमान उंची गाठण्यात अपयशी ठरतं आणि मग अपघात होतो.